स्त्री शिक्षणासाठी झिजले होऊनी चंदन, स्त्री शिक्षणासाठी झिजले होऊनी चंदन, असे या क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना माझे त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. नमस्कार, माझे नाव यश प्रवीण गांगुर्डे. मी आपल्यासमोर क्रांतीसूर्य महामानव स्त्री शिक्षणाचे जनक यांच्याविषयी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी बोलण्यासाठी उभा आहे. तर तो काळ होता स्वातंत्र्याच्या पूर्वीचा. त्या काळात दीनदलित समाजावर अन्याय व्हायचा, अत्याचार व्हायचा. त्या काळात स्त्रीला चूल आणि मूल इथेच ठेवलं जायचं. त्या काळात भटजीबुवा आपल्या अशा जनसामान्य लोकांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात कोंबून होते. त्याच काळामध्ये 11 एप्रिल 1827 रोजी महात्मा फुले यांचा जन्म झाला. महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. महात्मा फुलेंचे आजोबा पेशव्यांच्या काळामध्ये फुलांचा व्यवसाय करत असत, म्हणून त्यांचे आडनाव फुले असे पडले, नाहीतर त्यांचे आडनाव गोरे असे होते. तर महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाविषयी कसा कायदा रचला? महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाविषयी कसा कायदा रचला? तर महात्मा फुले यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाईंना महात्मा फुलेंनी लिहायला वाचायला शिकवलं. सावित्रीबाई लिहायला वाचायला शिकल्या. त्यानंतर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्याच्या बिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. शाळा सुरू करत असताना महात्मा फुलेंना खूप त्रास सहन करावा लागला, पण ते घाबरले नाही. महात्मा फुले निडर होते. त्यानंतर महात्मा फुलेंनी अंधश्रद्धेला कसा विरोध केला? त्या काळात सतीप्रथा, केशवपंथ, त्यानंतर दीनदलित समाज हे पापी समजले जायचे. दीनदलित समाजला पापी समजले जायचे. तर महात्मा फुलेंनी केशवपंथाला कसा विरोध केला? एकदा नदीच्या काठावर केशवपंथ चालले होते. महात्मा फुले गेले. महात्मा फुलेंनी त्या विधवा स्त्रीच्या वडिलांना विचारलं, अहो, तुम्हाला पाप लागेल, कशाला केशवपंथ करताय? तेव्हा त्या स्त्रीचे वडील म्हणतात, मला कसे पाप लागेल? तेव्हा महात्मा फुले म्हणतात, हो, तुम्हाला कसे पाप लागेल? पाप तर या न्हाव्याला लागेल का हा मुंडन करतोय. तेव्हा त्या न्हाव्याच्या लक्षात आले की मुंडन आपण करतोय, आपण पापी हो. तेव्हापासून त्या न्हाव्याने अनेक न्हाव्यांना सांगितले की आपण केशवपंथ करायचे नाही. असा विरोध महात्मा फुलेंनी केला. महात्मा फुले देवाला मानत होते, पण देवाच्या नावाखाली हे बंडखोरी करणाऱ्यांना मानत नव्हते. महात्मा फुलेंनी अज्ञानाला कसा विरोध केला? तर विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, आणि वित्त विना शूद्र खसले की अनर्थ एका अविद्येने केले. याचा अर्थ कसा आहे माहिती आहे का? विद्येविना मती गेली, विद्या म्हणजे ज्ञान, ज्ञानाविना मती गेली, मती विना नीती गेली, असं महात्मा फुलेंनी खूप सोप्या शब्दात सांगितलंय. तर महात्मा फुलेंनी मुलींची शाळा सुरू केली. त्या शाळेतून मुली शिकल्या. त्यानंतर दलित समाजाची मुलं पण शिकली. महात्मा फुले त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी अंधश्रद्धेला विरोध केला, अन्यायाला विरोध केला, त्यानंतर अज्ञानाला विरोध केला. महात्मा फुले शेतकऱ्याचे आसूड या ग्रंथामध्ये महात्मा फुलेंनी लिहिलंय, भटजीबुवा हे शेतकऱ्यावर अत्याचार करायचे, दीनदलित समाजावर अत्याचार करायचे. त्यानंतर महात्मा फुलेंनी अज्ञानाविरुद्ध कसा लढा केला? अज्ञानाला लढा देणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. असे सामान्य लोकांच्या मनामध्ये अज्ञान भरलेला होता. कसा अज्ञान भरलेला होता? तर आपण जर दीनदलित समाजाच्या सावलीत आलो, जर दीनदलित समाजाच्या लोकांची सावली आपल्या अंगावर पडली तर आपण पापी होऊन जाऊ. हा अज्ञान त्या भटजीबुवांनी जनसामान्य माणसाच्या डोक्यामध्ये भरवला होता. महात्मा फुले त्यांची बुद्धी इतकी तेज होती. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना आपले गुरु मानले. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी कधी बघितलेच नव्हते, त्यांना गुरु मानले आणि त्यांची समाधी शोधून तेथे म्हटले, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी राजा, असा उच्चार त्यांनी तिथे केला. तर महात्मा फुलेंनी अन्यायाविरुद्ध लढा कसा दिलाय? महात्मा फुलेंनी जी सामान्य माणसाच्या मनात भटजीबुवांनी जी
वेगळीच माहिती भरली होती. ही माहिती काढण्याचं काम करून महात्मा फुलेंनी अन्यायाला विरोध केला. दीनदलित समाजावर होणाऱ्या अन्यायाला विरोध केला. मी सांगितल्याप्रमाणे जसे हौदावर पाणी खुले केले, तो दीनदलित समाजावर अन्याय होत होता, त्या अन्यायाला त्या महात्मा फुलेंनी विरोध केला. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, होतात तुम्ही दलितांचे कैवारी, होतात तुम्ही दीनदलितांचे कैवारी, स्त्री शिक्षणाचे होते जनक, होतात तुम्ही दीनदलितांचे कैवारी, स्त्री शिक्षणाचे होते जनक. तुम्ही गुलामातून केले मोकळे, तुम्ही गुलामीतून केले आहे मोकळे आम्हाला. आम्ही म्हणतो उद्धारक, आम्ही म्हणतो उद्धारक. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.